एगची क्वालिटी चांगली आहे की नाही यावर IVFच्या यशाचा दर ठरू शकतो का? हो. पण आता अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे बरेचसे पेशंट येतात, डॉक्टर आमचा एम-एच खूपच कमी आहे. हं, माझं एम-एच-1 आहे, माझं एम-एच-2 आहे. तर मला सगळ्या प्रेक्षकांना एकच सांगावसं वाटतं, हं, की एम-एच हे क्वालिटी दाखवत नाही. हं. एम-एच हे तुमच्या ओव्हरीजमधले नंबर ऑफ फॉलिकलची संख्या दाखवतं. पण या AMHची खूप भीती पण असते हो, पेशंटला. त्याच्यासाठीच मी सांगतोय, हो, पुन्हा पुन्हा सांगतो, हो. की एम-एच हा फक्त नंबरसाठी आहे, क्वालिटीसाठी नाही. मग क्वालिटीसाठी काय आहे? तर क्वालिटीसाठी सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे तुमचं वय. आता एखादा मुलीचा एम-एच 1.2 आहे. तुम्ही वाचला की त्यात दिसतं लो फर्टिलिटी बरोबर. रिपोर्टमध्ये. पण आता त्या मुलीचं वय 26 आहे. हं, तर हिला त्याच्यापासून बाळ व्हायचे 99% चान्सेस आहे. हं, सेम 1.2 एम-एच आहे, पण तिचं वय 40 आहे. हं. हिला 70% चान्सेस आहे डोनर एग लागू शकतं. बरोबर. म्हणजे सेम एम-एच आहे, पण एज डिफरंट आहे. तो हं, सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर हं, फॉर एक क्वालिटी हं, इज द वुमन्स एज. त्या स्त्रीचं वय. हं, आणि ते वय जर कमी असेल तर ते तुमच्या फेवरमध्ये एम-एचला विसरून जा, टेन्शन घेऊ नका. हं, हं, दुसरी गोष्ट, एम-एचचा वापर आपण कधी करतो? सरसकट प्रत्येक इन्फर्टिलिटी पेशंट आला की त्याचं एम-एच द्या असं नाही आहे. हं, एम-एचचा वापर आपण कधी करतो की आपण सोनोग्राफी केली. एखादी 26 वर्षाची मुलगी आहे, इर्रेग्युलर मेन्सेस आहेत तिचे, तुम्हाला PCOD एक्सपेक्टेड आहे, खूप अंडी दिसायला पाहिजे. पण ॲट द एंड एकदम उलट चित्र दिसतंय, ओव्हरीज छोट्या आहेत, एगची संख्या कमी आहे. मग तुम्हाला हिला IVFला जायचं आहे सम डिफरंट रिझनमुळे. हं, मग तुम्हाला कळायला पाहिजे की ह्या पेशंटला किती डोस द्यायला पाहिजे इंजेक्शनचा, की जेणेकरून मला मॅक्सिमम एग्ज मिळतील. हं, किंवा त्यांना काउन्सिल करायला की मला एवढेच एग मिळतील. हं, आणि जरी वय 26 असलं तरी तुमची ओव्हरी आणि हा एक फॅक्टर असू शकतो बाळानं व्हायला. हं. तर जेव्हा क्लिनिकल डिस्पॅरिटी असते तेव्हा एम-एचचा वापर केला जातो. सरसकट प्रत्येक पेशंटला एम-एचची गरज नाही. ओके. जिथे तुमची क्लिनिकल डिस्पॅरिटी असते त्या ठिकाणी किंवा जेव्हा तुम्हाला डोस डिसाईड करायला डिफिकल्टी जाते हं, त्या ठिकाणीच एम-एचची गरज आहे. अदरवाईज सगळ्याकडे एम-एचची गरज नाही. आणि हे सगळे पेशंट एम-एच हं. करतात आणि ती व्हॅल्यू बघून अर्धे पेशंट घाबरतात आणि त्या बरोबर, भीतीमुळेच त्यांना स्ट्रेस येतो. आणि बरोबर. स्ट्रेस हा अजून एक ॲड फॅक्टर आहे बाळ न होऊ द्यायला. म्हणजे करेक्ट. सगळं नॉर्मल असताना रिपोर्ट वाचून आलेल्या स्ट्रेसमुळे प्रॉब्लेम होता आणि अशा पेशंटला नुसतं काउन्सिल केलं की 2 महिन्यात प्रेग्नंट होऊन येतात.